जून रोजी देशभरात मुस्लिम बांधवांनी मोहरम साजरा केला। मुंबईच्या भायखळा परिसरात मोहरमच्या निमित्तानं मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांना पेन किलर चॉकलेट असल्याचं सांगून चक्क उंदीर मारण्याच्या गोळ्या एका व्यक्तीनं वाटल्या। काहींनी या विषारी कॅप्सूल खाल्ल्या सुद्धा। त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले। मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा कट उधळला गेला। मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या फैयाजला पोलिसांनी बेड्या कशा ठोकल्या। मोहरमच्या मिरवणुकीत सामील झालेल्या नागरिकांना फैयाजला का संपवायचं होतं आणि पोलीस तपासात या प्रकरणात आतापर्यंत कोणते खुलासे झालेत, सगळंच या व्हिडिओतून समजून घेऊयात। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। मुंबईच्या भायखळा परिसरात मोहरमच्या मिरवणुकीत लहान मोठे वृद्ध सगळेच सहभागी झाले होते। लोकांमध्ये फार उत्साहाचं वातावरण असताना अचानक काही जणांची तब्येत खालावत असल्याची माहिती समोर आली। जुलूस दरम्यान सुमारे 11 लोकांनी विषारी कॅप्सूल खाल्ल्या होत्या। त्यात सलमान यांची प्रकृती सर्वात आधी ढासळली। त्यांना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला। घरी पोहोचलेल्या सलमान यांनी तब्येत खालावल्यानं त्यांना डोंगरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेची माहिती त्यांनी डोंगरीतील इमामवाडा परिसरातील शिया समाजातील काही नेत्यांना दिली। लगेचच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। पोलिसांनी त्वरित स्पीकरवरून घोषणा करत जुलूसमधील लोकांना गोळ्या न खाण्याचे आवाहन केले। एका महिलेला मोफत कॅप्सूल वाटणाऱ्या फैयाजवर संशय आला असता तिनं तातडीनं एक कॅप्सूल फोडून पाहिली। त्यात एक वेगळीच पावडर आढळली। महिलेनं क्षणाचाही विलंब न लावता भायखळा पोलिसांशी संपर्क साधला। पोलिसांनी तातडीनं मुख्य आरोपी असलेल्या 39 वर्षीय फैयाज प्रेमजीला घटनास्थळावरून बेड्या ठोकल्या। हा संपूर्ण प्रकार रे रोड येथील रहमताबाद कब्रस्तान जवळ घडला। आता प्रश्न असा पडतो की फैयाजला त्याच्याच समाजातील नागरिकांना का मारायचं होतं? निष्पाप लोकांचा बळी घेऊन त्याला मिळणार तरी काय होतं? जेव्हा आरोपी फैयाजशी पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा त्यामागचं कारण समोर आलं, जे थक्क करणारं होतं। पोलीस कोठडीत असलेल्या फैयाज याच्या चौकशीत त्याच्या वैवाहिक आणि कौटुंबिक अस्थिरतेविषयी खळबळजनक माहिती समोर आली आहे। फैयाज प्रेमजी हा उच्च शिक्षित आहे। त्यानं BBAचं शिक्षण पूर्ण केलंय। फैयाज हा शिया समाजातील अशा व्यक्तींपैकी एक होता ज्याला स्वतःच्या समाजाच्या अनेक रूढी परंपरांचा राग होता। त्यानं आपल्यासारख्याच तरुणांना जोडण्यासाठी सोशल मीडियावर एक ग्रुप सुद्धा तयार केला होता। मौलवी आणि मौलानांवर टीका केल्यामुळे त्याला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा आल्या होत्या। 2019 मध्ये फैयाजनं एक व्हिडिओ शेअर करत आपण इस्लाम धर्म सोडल्याचा दावा केला होता। फैयाजच्या अशा वागणुकीमुळेच घरच्यांसोबतही त्याचे खटके उडत होते। 4 वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता, मात्र त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती। घटस्फोटानंतर त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर अधिकच परिणाम झाला। शिवाय भाऊ, वहिनी, कुटुंबीय प्रेमाने वागत नसल्यानं तो मानसिक दडपणात आला होता। वेगवेगळ्या प्रकारची औषधं आणि गोळ्या याचं तो सेवन करायचा। ही सर्व परिस्थिती आपल्या समाजामुळे झाल्याची भावना फैयाजच्या मनात होती। पत्नी सोडून जाण्यास, कौटुंबिक अस्थिरतेला आपला समाजच कारणीभूत असल्याचं त्याला वाटायचं। याचा चूड उगवण्यासाठी तो संधीची वाट पाहत होता। मोहरमला गर्दी उसळत असल्यानं याच वेळी विषप्रयोग करण्याचे त्याने ठरवले। आरोपी फैयाज हा इराक मधून 15 दिवसांपूर्वीच मुंबईत आला होता। फैयाज मुंबईतील डोंगरी इथं एका लॉजवर राहत होता। तिथेच त्याने 50 किलो झिंक फॉस्फाइड आणि 30,000 अँटीबायोटिक्स कॅप्सूल ऑनलाईन मागवल्या होत्या। आरोपीच्या डोक्यात मोठा खड शिजत होता। त्यानुसार तो जुलूसमध्ये सहभागी झाला आणि त्यानं विषारी गोळ्या नागरिकांना वाटल्या। पोलीस तपासात समोर आलं की आरोपी फैयाज प्रेमजी याच्या पुण्याच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात उंदीर होते। या उंदरांचा नायनाट करण्यासाठी तो नियमितपणे झिंक फॉस्फाइड या विषारी रसायनाचा वापर करत असे। मुंबईतील मोहरम मिरवणुकीत कथित विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच ATSने रविवारी पुण्यातील विमानतळ परिसरातील फैयाज प्रेमजी याच्या घरी जाऊन चौकशी केली। यावेळी त्याचे आई-वडील आणि भावाची सुमारे 5 ते 6 तास कसून चौकशी करण्यात आली। फैयाजनं कॅप्सूल तयार करण्यासाठी जे झिंक फॉस्फाइड मागवलं होतं ते अतिशय विषारी रासायनिक संयुग असून प्रामुख्यानं उंदीर, घुशी आणि इतर कृंतक प्राणी मारण्यासाठी ते वापरलं जातं। झिंक फॉस्फाइड हे शेती आणि धान्य साठवणुकीत कीटकनाशक म्हणून सुद्धा वापरलं जातं। झिंक फॉस्फाइड शरीरात गेल्यानंतर पोटातील आम्लासोबत प्रक्रिया करून
फॉस्फिन नावाचा अत्यंत विषारी वायू तयार होतो. हा वायू थेट हृदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड आणि मेंदूवर सुद्धा हल्ला करू शकतो. या विषावर कोणतेही औषध उपलब्ध नाहीये. यामुळे रुग्णाला तातडीनं व्हेंटिलेटर ठेवूनच उपचार द्यावा लागतो. आरोपी फयाजला या सगळ्याची कल्पना होती आणि म्हणूनच त्यानं लोकांना संपवण्यासाठी हा मार्ग निवडला होता. सध्या आरोपी फयाजवर विविध कलमांतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या सतर्कता आणि ही विषारी कॅप्सूल खाल्लेला पीडित सलमान यानं वेळीच सांगितल्यामुळं हा मोठा कट उधळला गेला.